नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अस्मिता म्हणते की फायनल काय करायचं हे आपल्या घरात पूर्ण आजीच ठरवते, त्यामुळे तू नको ठरवूस. अर्जुन म्हणतो पण माझ्या लाईफमध्ये मला काय करायचं ते मी ठरवेल. पूर्ण आजी म्हणते की अर्जुन आता तू तुझी मनमानी करायला लागलायस. हा तुझ्या जीवाचा प्रश्न आहे, इथं मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही. अस्मिता म्हणते की गुरुजी म्हणत होते की तुम्ही जर दोघंजण एकत्र आलात तर तुला मृत्यूयोग आहे, त्यामुळे आता काही दिवस तू तुझ्या बायकोला स्पर्श नाही करायचा आहे आणि हे सर्व आम्ही तुला तुझ्या सुखी संसारासाठी सांगतोय. अर्जुन म्हणतो की रिअली अस्मिताई, आतापर्यंत तर तुम्ही सायलीला ॲक्सेप्टसुद्धा केलं नाही आहे. तिला अजून त्रास कसा द्यायचा हाच विचार चालला असेल तुमच्या डोक्यात आणि आता सडनली माझा संसार सुखाचा व्हायला पाहिजे असे विचार तुमच्या डोक्यात येत आहे. कल्पना म्हणते की अरे पण तुझ्या जीवाबद्दल त्यांना वाटतंच ना, आणि पूर्ण आजी नेहमी तुमच्या भल्याचाच विचार करतात. पूर्ण आजी म्हणते की हा काय अर्जुन बोलत नाहीये, याच्या तोंडून याची बायको बोलते. गुरुजी काय म्हणाले हे हिने खोलीतच अर्जुनला सांगितलंय. अहो तुमच्या मूर्ख आजीला काहीही सांगू नका असं सुद्धा हिने पडवलंय. अर्जुन म्हणतो की सिरियसली पूर्ण आजी, तुला असं वाटतंय कोणीतरी मला बोलायला सांगेल आणि मी पोपटासारखा तसाच बोलेल. सायली म्हणते की पूर्ण आजी मी असं यांना काहीही सांगितलं नाही आहे, प्लीज तुम्ही गैरसमज नका करून घेऊ. अर्जुन म्हणतो की हो, आणि हा फक्त माझा डिसिजन आहे. कुठला तरी रॅन्डम माणूस येऊन सांगेल, त्यामुळे मी आणि सायली काय वेगवेगळे राहणार नाही. सायली अर्जुनला म्हणते की अहो अभ्यंकर गुरुजी खूप नावाजलेले गुरुजी आहेत, तुमचा त्यांच्यावर विश्वास नाही हे सोडून द्या, पण पूर्ण आजींना वाटतंय त्यामुळं तरी ऐका. पूर्ण आजी उठते आणि म्हणते की बस कर ग तुझी नाटकं, तू मांडल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करते. अर्जुन मला आता या बाबतीत जास्त चर्चा नको आहे, मी एकदा सांगितलं तर सांगितलं. तर इकडे चैतन्य किचनमध्ये असतो, तेवढ्यात त्याला साक्षीचा मेसेज येतो की मला भूक लागली आहे. चैतन्य तिला मेसेज करून सांगतो की भूक लागली आहे तर जेवून घे. साक्षी मेसेज करते की पण मला कोणीतरी डिनरला घेऊन जाणार होतं, मी बिचारी वाट बघतीये. चैतन्य मेसेज करतो की आता इतक्या सुंदर मुलीला डिनरला घेण्याचा चान्स मी कसा चुकवू. चैतन्याला कॉल करते आणि म्हणते की मला टाईप करायचा कंटाळा आला होता, तू एकच वाक्य रात्रभर टाईप करत बसला असता. कुठे जायचं डिनरला. चैतन्य म्हणतो की आता डिनरला जाणं मुश्किल आहे, कारण मी ऑलमोस्ट माझ्या डिनरची तयारी केली आहे. साक्षी म्हणते की ठीक आहे मग मी येते घरी, तुला चालेल ना. चैतन्य म्हणतो की हो ठीक आहे, वाय नॉट, तू जर कम्फर्टेबल असशील तर नक्की ये, पण तुला मी वॉर्न करतोय की मी ते एकटाच राहतो. साक्षी म्हणते की ठीक आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तसंही मी तुला म्हटलं की मला तुझ्यासोबत अगदी सिक्युअर वाटतं, आणि तरीही तुझ्या मनामध्ये जर नॉटी थॉट्स आले ना तर मी तुला आधीच सांगू ठेवते की मी कराटे चॅम्पियन आहे. चैतन्य म्हणतो की बापरे, माझे नॉटी थॉट्स तर घाबरले ग, आता तर ते अजिबात येणार नाही असं म्हणताय. बरं ठीक आहे, मी तुला ॲड्रेस सेंड करतो. चैतन्य फोन ठेवतो. तर इकडे साक्षी म्हणत असते की ह्या जेंटलमॅन लोकांचा हाच एक प्रॉब्लेम असतो, खूपच लवकर फसतात बिचारा चैतन्य गडकर्णी. प्रताप इकडे म्हणतो की काय चाललंय काय तुमचं. अर्जुन म्हणतो की तुम्हाला तुमच्या खोलीतून काढायचं काम चाललंय. सायली आता तुमच्या रूममध्ये झोपणार आहे आणि तुम्ही माझ्या रूममध्ये. प्रताप म्हणतो की अच्छा, म्हणजे जे गुरुजींनी सांगितलंय त्याबद्दल चाललंय तर सगळं. मला कल्पनाने सगळं सांगितलंय. अर्जुन म्हणतो की तुम्हाला पटतंय हे डॅड. तर प्रताप म्हणतो की मला पटण्या न पटण्याचा विषयच कुठे अर्जुन, या घरात पूर्ण आईला जे हवंय तेच होणार. पूर्ण आजी म्हणते पण असं तुझ्या मुलाला तर वाटत नाही आहे प्रताप, मी त्याच्या जीवाची काळजी करते हे सुद्धा आता त्याला खोटं वाटायला लागलंय. माझं मन राखण्याची आता त्याला अजिबात काळजी राहिली नाही आहे. आता माझ्या म्हातारीचं काय ऐकेल तो. मायेनं काहीतरी सांगायला गेले हे चुकलंच माझं. माझ्या तर लक्षातच आलं नाही की माझ्या नातवावर माया करण्याचा कच राहिला नाही आहे. प्रताप, मी आता माझ्या खोलीत आहे आणि तिथेच पडून राहणार आहे बाबा. पूर्ण आजी तिथून निघून जात असते तेव्हा सायली म्हणत असते की अहो तुम्ही थांबवा ना पूर्ण आजीला, तुम्ही का ऐकत नाही आहेत. तर अर्जुन मनामध्ये म्हणत असतो की पूर्ण आजी, जेव्हा तू नौटंकी करत असते तेव्हा मला बरोबर कळतं, आतासुद्धा फक्त तुझा ड्रामा चाललाय. अस्मिता मनामध्ये म्हणत असते की पूर्ण आजीला थांबव अर्जुन, नाहीतर एवढं सगळं प्लॅनिंग केले सगळं फ्लॉप होईल. कल्पना म्हणत असते की अर्जुन प्लीज असं नको वागूस, तू आणि सायलीने वेगळं राहावं असं मलाही नाही वाटत, पण तुला काहीतरी होण्याचा रिस्क आम्ही नाही घेऊ शकत. अस्मिता म्हणते की एक वेळेस अर्जुन पूर्ण आजीला रडताना बघेल पण तिचं ऐकणार नाही. सायलीसुद्धा अर्जुनसमोर हात जोडत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की थांब पूर्ण आजी. पूर्ण आजी थांबते तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मी ऐकेल गुरुजींचं, गुरुजी जे म्हणाले तेच करेल.
पूर्णा आजी म्हणते की मला माहीत होतं माझ्या नातवाने कितीही हट्ट धरला तर शेवटी पूर्णा आजीचंच ऐकणार. प्रताप म्हणतो की चला आता मला याच्या रूममध्ये शिफ्ट व्हायचंय, दुसरा काहीतरी इलाज नाहीये. अर्जुन म्हणतो की इलाज आहे पूर्णा आजी. गुरुजी काय म्हणाले, मी मिस सायलीला स्पर्श करायचा नाही. पूर्णा आजी म्हणते की हो. मग अर्जुन म्हणतो त्यासाठी मला आणि सायलीला सेपरेट राहण्याची गरज नाहीये. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मी माझ्या बायकोला स्पर्श करणार नाही. ती चटई घालून जमिनीवर झोपेल आणि मी तिच्याकडून माझ्या वस्तू घेताना अशा लांबून घेईल. तिला स्पर्श अजिबात करणार नाही. झालं, प्रॉब्लेम सॉल्व. आता हे तुझ्या मनासारखंही झालं आणि माझ्या मनासारखंही. अस्मिता मनामध्ये म्हणते की आज पुन्हा एकदा अर्जुनने पूर्णा आजीला मस्त घोळात घेतलंय. कल्पनासुद्धा म्हणते की पूर्णाई असं करायला काहीच हरकत नाहीये, माझा अर्जुनवर पूर्ण विश्वास आहे. अर्जुन म्हणतो की थँक्यू मम्मा. बायको इसी वक्त पे लॉन्ग ड्राईव्ह पे चलते, आत्ताच. असं म्हणत अर्जुन पटकन सायलीच्या गळ्यामध्ये हात घालतो. सर्वजण अर्जुनकडे बघू लागतात. अर्जुन म्हणतो की सॉरी, नो स्पर्श. अर्जुन पूर्णा आजीला विचारतो की तुझ्या त्या गुरुजींनी लॉंग ड्राईव्हची परमिशन तर दिली असेल ना? चला मिस सायली, आत्ताच जाऊयात आपण. त्यावर सायली म्हणत असते की सर अहो तुमचं ते लॉंग ड्राईव्ह वगैरे राहू द्या ना आता. परंतु अर्जुन काही ऐकायला तयार नसतो आणि तो सायलीला घेऊनच जातो. पूर्णा आजीचं तोंड मात्र चांगलंच उतरतं. तर इकडे चैतन्य जेवण बनवत असतो. साक्षी देखील तिथं उभी असते. साक्षी विचारते की काय बनवतोयस? चैतन्य म्हणतो की माझ्या स्पेशल फ्रेंडसाठी स्पेशल डिश, नूडल्स इन चायनीज ग्रेव्ह. साक्षी विचारते की तुला चायनीज येतं? त्यावर चैतन्य म्हणते की बोलता नाही येत पण जेवता येतं. साक्षी त्याच्या हातातून चाकू घेते आणि स्वतः भाज्या चिरायला लागते. चैतन्य म्हणतो की कसं आहे ना साक्षी, तू माझ्या घरी पहिल्यांदा आली आहे, त्यामुळे तू रडावंसं असं मला बिलकुल वाटत नाही. आणि तो कांदा दे इकडे आणि बाहेर जाऊन बस बरं तिकडे. साक्षी म्हणते की मला बसून बसून कंटाळा आलाय रे, आणि आपण जर दोघं मिळून केलं ना तर पटकन होईल. चैतन्य म्हणतो की एक मिनिट, इनडायरेक्टली तुम्हाला हेच सांगते का की मी जेवण बनवायला उशीर लावलाय? साक्षी म्हणते की नाही रे, आपण दोघांनी जर बनवलं तर पटकन बनवू आणि मग आपल्याला गप्पा मारायला वेळ भेटेल. चैतन्य म्हणतो की नको ग, तू आता सगळं करशील आणि नंतर मला म्हणशील की तुमच्याकडे गेस्टला सगळं करायला लावतात का? साक्षी म्हणते की हे सर्व मी माझ्या मर्जीने करते, ओके. माझ्या मित्राच्या घरी येऊन हक्कानं काम करणं हे जर तुला आवडत नसेल तर सांग. तुझ्या घरामध्ये असं अलाउड नाही आहे यायला. चैतन्य म्हणतो की ठीक आहे कर. साक्षी म्हणते की मला चायनीज सॉस आणून देणार. चैतन्य म्हणतो की तो सॉस आत्ता नाही टाकायचा आहे. साक्षी म्हणते की मला माझ्या पद्धतीने करू दे ना, तू जा ना. त्यामुळे चैतन्याला नाईलाजाने तिचं ऐकावंच लागतं. तर इकडे अर्जुन आणि सायली दोघंही लॉंग ड्राईव्हला आलेले असतात. दोघंही आधी गप्पच असतात. सायली म्हणते की तुम्ही असं का वागलात सर? अर्जुन म्हणतो की असे कसे? सायली म्हणते की जर पूर्णाजीने सांगितलेलं जर ऐकलं असतं तर काही बिघडलं असतं का? अर्जुन म्हणतो की ऐकलं ना मिस सायली, मी तुम्हाला कुठे स्पर्श करतोय? सायली म्हणते की तुम्हाला चांगलंच कळतंय की मी काय बोलतीये ते. तुम्ही आता मुद्दाम विरोध करून पूर्णाजींना चिडवलंय आणि मला हे असे बाहेर घेऊन आलायत. सर तुम्ही गाडी हळू चालवा ना, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय. तेव्हा अर्जुनसुद्धा मोठ्या आवाजाने बोलतो की अहो मिस सायली, मी किती हळू गाडी चालवतोय. आता तुम्हाला 20चं स्पीड पण 120चं असल्यासारखं वाटतंय आणि त्याच प्रकारे पूर्णाजीचं प्रत्येक वागणं तुम्हाला योग्यच वाटतंय, पण ती मुद्दाम करते असं तुम्हाला कळत नाही आहे का? सडनली ती एका ज्योतिषाला बोलवते. आत्तापर्यंत तिने तुम्हाला ॲक्सेप्ट केलं नाही आणि तिला आपल्या संसाराची काळजी वाटते. सायली म्हणते की सर अहो त्यांचा राग माझ्यावर आहे, पण तुमच्याबद्दलची काळजी तर कुठे जात नाही ना. आज पण तुम्ही बघितलं ना, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्यावर अर्जुन म्हणतो की रिलॅक्स मिस सायली, ती बटन दाबल्यासारखं कधीही रडू शकते. तिला खरं तर ॲक्ट्रेस व्हायला पाहिजे होतं, सुपरस्टार झाली असती. सायली म्हणते की आपल्याच आजीबद्दल असं कोण बोलू शकतं? अर्जुन म्हणतो की मी तिला पूर्णपणे ओळखतो. तिने जरी मला काही सांगितलं नाही तरी मला सगळं समजतं आणि ड्रामा केल्यावर सुद्धा मला कळतं. सायली म्हणते की ड्रामा? अर्जुन म्हणतो की हो. तुम्हाला माहिती आहे मिस सायली, तिने एकदा मी विष पिते अशी बोंबाबोंब केली आणि विष पिलीसुद्धा. ते विष नव्हतं तर साखरेचं पाणी होतं. त्यामुळं आज तिच्या 2 अश्रूंना मी काय फसणार आहे का? अजिबात नाही. तर इकडे साक्षीचे देखील नूडल्स बनवून झालेले असतात. तेव्हा चैतन्य खूप प्रेमाने तिच्याकडे बघत असतो. तर इकडे अर्जुन सायलीला म्हणतो की मिस सायली, माझ्या तर ही गोष्ट लक्षातच आली नाही. पूर्ण आजी आपल्या दोघांना सेपरेट करण्यासाठी बाहेरच्या लोकांना बोलवायला लागली आहे. याचा अर्थ तिचा आणि आपल्या घरातल्या सगळ्यांचा आपलं लग्न खरं आहे ह्या गोष्टीवर विश्वास बसला आहे आणि आता ह्या गोष्टीवर सेलिब्रेशन झालं पाहिजे. तर सायली म्हणते
आपली फसवणूक होते याचा आनंद तुम्ही कसा काय साजरा करू शकतात? अर्जुन म्हणतो की नाही नाही, करायचा, आपण एक काम करूयात, आपण मस्त आईस्क्रीम खायला जाऊयात. सायली म्हणते की नाही नाही, काही नाही, आता घरी जाऊयात, बास झालं आता हे सर्व. तर इकडे साक्षी आणि चैतन्य दोघंही डायनिंग टेबलवर बसलेले असतात. साक्षी चैतन्याला नूडल्स वाढत असते. चैतन्य जेव्हा नूडल्स खातो तेव्हा म्हणतो की खूपच छान झाले, मी जरी केले असते तर एवढेच भारी झाले असते. चैतन्य साक्षीकडे बघत असतो तेव्हा साक्षी विचारते की काय झालं, असं का बघतोयस? चैतन्य म्हणतो की साक्षी, तुझं हे जेवण बनवणं, मला वाढणं, हे सगळं माझ्यासाठी खूप सरप्रायझिंग आहे. मला तर असं वाटतंय की मी आश्चर्यचकित वगैरे झालोय. साक्षी म्हणते की का, मी तुला काही जादू वगैरे दाखवली आहे की माणूस कापून दाखवलाय? चैतन्य म्हणतो की नाही नाही, तू एवढं जेवण बनवणं हीच माझ्यासाठी खूप मोठी जादू आहे. चैतन्य म्हणतो की तुला ह्या गोष्टींची सवय असेल नव्हतं वाटलं मला. तू एवढा बिझनेस हँडल करतेस, तू किचनमध्ये सगळं सराईतपणे केलंस ना, ते माझ्यासाठी खूप सरप्रायझिंग होतं. साक्षी म्हणते की अरे, मी काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला नाही आली आहे. अण्णांनी खूप मेहनत करून आणि स्ट्रगल करून हे सर्व कमवलंय. आमची फॅमिली खूप साधी होती. अण्णांनी पैसे कमवले खरे, पण आमच्या भावना खूप साध्या होत्या. त्यामुळे माझ्यावरचे संस्कारसुद्धा एका सिंपल फॅमिलीचेच आहेत. मी मॉड दिसते खरी, पण मी अगदी सिंपल मुलगी आहे. चैतन्य म्हणतो की हो, कळतंय मला ते हळूहळू. चैतन्य विचारतो की साक्षी, तुला एक गोष्ट विचारू, तुला माझ्याशीच मैत्री का करावीशी वाटली असेल ग? म्हणजे या सर्वाचा वात्सल्य मर्डर केसशी काही संबंध? साक्षी अचानक उठते आणि म्हणते की मी निघते इथून. आतापर्यंत आपण जे बोललो, चॅटिंग केली ती सगळी विसर. आपली मैत्री इथपर्यंतच आहे, गुड बाय. असं बोलून साक्षी तिथून निघून जात असते. तर इकडे अर्जुन म्हणत असतो की आपण आता लवकर घरी गेलो तर सगळ्यांना डाऊट येईल आपल्यावर. आपण एक काम करूया, मस्त आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊयात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली रविराजला म्हणत असते की सर, मी तीच मुलगी आहे जिला तुम्ही मुलगी मानलं होतं. तर प्रिया म्हणत असते की बस कर सायली, बाबांची मुलगी फक्त मी आहे. अर्जुन म्हणतो की सायली आणि सिनियर एकमेकांना तुझ्या आधीपासून ओळखतात, त्यांचं नातं तर वेगळं आहे. आणि नेमकं त्यांचं बोलत असताना चैतन्य आणि साक्षी देखील तिथे आलेले असतात. चैतन्य म्हणतो की हे सगळे इथे आता तर मी मेलोच. सायली रविराजला म्हणत असते की माझ्यामुळे तुमचं नातं तुटलंय आणि याचा खूप त्रास झालाय मला सर, म्हणून मी तुमची माफी मागतेय, मला माफ करा सर. तेव्हा सायली अर्जुनच्या पाया पडत असते. तेव्हा रविराजला सुद्धा वाईट वाटत असतं. तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.